नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत खमंग व साध्या व सोप्या पद्धतीने आळू वडी। 7 ते 8 हिरव्या मिरच्या व 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरे व थोडीशी हळद टाकून व्यवस्थित असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये 2 ते 2.5 चमचे बेसन पीठ, 1 चमचा तांदळाचे पीठ, त्यामुळे वड्या एकदम कुरकुरीत अशा होतात। थोडीशी हळद, 1 बारीक चमचा ओवा, थोडेसे सफेद तीळ, एक चमचा लिंबाचा रस व चवीप्रमाणे मीठ टाकून थोडासा गूळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आपण तयार केलेलं वाटण टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून पीठ तयार करून घ्यायचे आहे। पीठ आपल्याला सरसरीत बनवून घ्यायचे आहे। काहींना आळू वडी घशामध्ये टोचते, त्यासाठी आपण लिंबाचा रस व गुळाचा वापर केल्यामुळे आळू वडी घशात टोचणार नाही। पीठ जास्त घट्ट व पातळ बनवायचं नाही, व्यवस्थित सरसरीत असं बनवून घ्यायचं आहे। ते मी 6 ते 7 आळूची पानं व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत। पानाचे देठ सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहे। पाने फाटणार नाहीत याची काळजी घ्यायची। ते बेलनच्या साहाय्याने अशा पद्धतीने व्यवस्थित लाटून घ्यायचे आहेत, म्हणजे रोल व्यवस्थित येतो। अशा पद्धतीने सर्व पानं मी व्यवस्थित इथे लाटून घेतलेली आहेत। इथे जी मी चाळण वापरणार आहे त्याला मी व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे, म्हणजे आळू वडी खाली चिटकणार नाही। अशा पद्धतीने पान पालतं ठेवून व्यवस्थित मिश्रण लावून घ्यायचं आहे। त्याच्यावरती अशा पद्धतीने दुसरं पान ठेवायचं आहे। अशा पद्धतीने 1-2 पानं अजून ठेवल्याने लेयर छान सुटतात। व्यवस्थित अशा पद्धतीने दाबून घ्यायचं, म्हणजे आळू वडी सुटणार नाही, तेलातही आळू वडी सुटणार नाही। दुसरं पान अशा पद्धतीने ठेवायचं आहे। अशा पद्धतीने रोल करायचा आहे। कडा व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे। जर पीठ शिल्लक असेल तर व्यवस्थित साईडने लावून घ्यायचं, म्हणजे आळू वडी व्यवस्थित चिटकते। अशा पद्धतीने रोल व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे।
मी इथे रोल बनवून घेतलेले आहेत. आता मी शिजवायला ठेवणार आहे. एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे. खाली मी इथे लिंबाचा वापर केलेला आहे, म्हणजे पातेलं खालून काळं पडणार नाही. व्यवस्थित चाळण ठेवून व्यवस्थित झाकून आळूवडी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने वाफ बाहेर जाऊन द्यायची नाही, व्यवस्थित झाकून ठेवायचे. 20 ते 30 मिनिटात आळूवडी शिजते. आळूवडी थंड झाल्यावर व्यवस्थित असे कापून घ्यायचे. गरम गरम कापल्याने आळूवडीचे तुकडे पडतात. सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित कापता येते. इथे मी एक छोट्या कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आळूवडी तळणार आहे. आपण इथे तेलाचा वापर कमी प्रमाणात करायचा आहे, कारण की आळूवडी तळताना तेल काळं पडतं. आळूवडी इथे सारखी हलवायची नाही, 3 ते 4 वेळाच हलवायचे. जर का सारखे हलवल्यामुळे आळूवडी तेलात सुटू शकते. जर तुम्ही या पद्धतीने आळूवडी बनवता, तर आळूवडी खुसखुशीत व कुरकुरीत होऊ शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.